तुळा आता संपन्न झाली आहे, आता तुम्ही उठू शकता. पुन्हा एकदा या सिद्धूनं बाजी मारली. काही झालं ना तरी तोच वरचढ ठरतो आणि आमचे हे शे. स्वतःसाठी नाही, निदान माझ्यासाठी तरी तुमची स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला काही झालं तर माझं काय होईल? थांबा, एक शब्दही बोलू नका. काही बोलायचं नाहीये मला. आदिराज, यांचं काय ते चालू द्या. तू दक्षिणा दे आधी गुरुजींना. आणि निलांबरी, जा बाळा, प्रसादाचा बॉक्स दे. औक्षवंत व्हा. केवढं लागलंय तुला? आई अगं मी ठीक आहे. शाबास रे पठ्या, शाबास. आई, मी नेहमी म्हणत असतो ना, माझा मुलगा वाघ आहे, वाघ. सिद्धू, मला तुझा फार अभिमान आहे. तू आमचा 100 नंबरी सोना आहे, सोना. हा संपत, मलाही असं वाटलं होतं की हा भरकटलेला आहे, पण नाही, शेवटी रक्ताची ओढ रक्ताला असणारच. गाडे पाटलांचा नातू शोभलास खरा. बस बस झालं आता. बंद करा आत्ताच्या आत्ता तुमची नाटकं. तुम्ही दोघही जण ना अत्यंत स्वार्थी आहात. सिद्धू, तू तर एक शब्दही बोलू नको संजी. दरवेळी तुम्ही तुमच्या फायद्यासाठी माझा वापर केलाय. तुमच्या राजकारणात माझं डोकं चालतं, मी पार्टीचा फेस होतो, मी जनसेवा करतो, त्यामुळे तुमच्या पक्षाला फायदा होतो ना म्हणून, आणि फक्त म्हणून इतकी वर्ष मला डोक्यावर घेऊन नाचवत होता तुम्ही. असं काही नाही. असंच आहे आई, हा असंच आहे. तू पाहिलं नाहीस? अगं घळाघळा माझ्या हातातून रक्त वाहत होतो हे बघून तुला चक्कर आली, पण यांच्या काळजाला पाजर सुद्धा फुटला नाही. आजी बोली तुला थांबू नको, पप्पा बोले इलेक्शन आहेत, मला रिस्क घ्यायची नाहीये. मग या सगळ्यात भावना मॅडम रडतायत तर रडू दे, आईला चक्कर येते तर पडू दे, माझ्या हातातून रक्त वाहते तर वाहू दे, पण तुला थांबता कामा नये. वाह, राजकारण करणं ना तुमच्याकडूनच शिकायला हवं. सिद्धू, आवर घाल स्वतःला. मी गप्पा बसणार नाहीये. तुम्ही माझा इतका वापर केला ना, मग मी बोलणारच. कसं आहे ना, इतके दिवस घरचं कार्य म्हणून मी सगळी कामं करत होतो. तुम्ही मला पक्षातून बाहेर काढलं तरी मी जनसेवा करत होतो. का? कारण यातून आपल्या पक्षाला फायदा होणार होता. भावना मॅडम पक्षातल्या बायकांच्या शिकवण्या घेत होता. हे सगळं चालतं तुम्हाला का? कारण त्यात सुद्धा तुमचा फायदा होता. इतकं सगळं करून सुद्धा आज पूजेला तुम्ही आम्हाला बसून दिलं नाही. आमची गरज संपली तर आमची सावली सुद्धा नकोय तुम्हाला. दादा आणि वहिनीचं काय, ते तुमच्या शब्दाखाली असतात ना नेहमी. सिद्धू, जास्त बोलायला लागलायस तू. तुझ्या वडिलांसाठी तू रक्त सांडलास म्हणून आम्ही तुझं कौतुक करतोय, पण तू त्याचा आता हिशोब ठेवायला लागलायस. नाही आजी, मग रक्त सांडण्याचा हिशोब मी ठेवूच शकत नाही.
आपल्या घराण्यासाठी एकदा काय 10 वेळा सुद्धा रक्त सांडायला मी तयार आहे. पण तुमचा प्रॉब्लेम हा आहे की त्या मागचा तुमचा जो हेतू आहे ना तो चुकीचा आहे. मला वाटलं होतं की मी तुमचा मुलगा आहे म्हणून तुम्ही माझ्यावरती प्रेम करताय, पण तसं नाहीये. माझा मेंदू राजकारणाचा आहे ना म्हणून तुम्ही माझ्यावरती प्रेम करताय. मग मी तुमच्या मनाविरुद्ध गेलो ना तर मी वाईट असं आहे का? मला सांगा, आजवर दादा कधी तुमच्या शब्दाबाहेर गेलाय? किंवा वहिनींनी कधी आईला किंवा आजीला उलट बोलली आहे किंवा मनाविरुद्ध वागली? नाही ना. मग त्यांचा उदो का नाही करत तुम्ही? याचं कारण एकच आहे, तुम्ही फक्त फायदा बघता. तर त्यानेच तर पूजा केली. आता अजून काय करायचं त्यांच्यासाठी? हो पप्पा, ते मानाने नाही नाईलाजाने तुम्ही पूजेला बसवलं. इतकी साधी गोष्ट काय कळत नाही मला? तुमचं कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला मुलांकडून जर फायदा होत असेल तर तुम्ही त्यांना जवळ घेता आणि तुमचा फायदा संपला तुम्ही पाठ फिरवून टाकता. खरंच खरंच मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तुम्ही असे वागाल. म्हणजे भावना मॅडमना आज माझ्याबद्दल जे वाटलंय ना त्याचा 1% जरी तुम्हाला वाटलं असतं ना आज, तर खरंच खूप बरं वाटलं असतं मला. पण नाही, तुम्हाला त्यातलं काहीही वाटलं नाही. मग मी तुमचं रक्त आहे, हे माझं कुटुंब आहे, यावर माझाच काय दुसऱ्यांचा तरी का विश्वास बसेल? असं नको रे बोलू बाळा. मग काय बोलू मी आहे दुसरं? तूच सांग ना, काय बोलू? तुला काय वाटलं मी ती साखी खरंच सोडून देणार होतो? अगं तुळा संपेपर्यंत साखी सोडायचा विचार सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण माझ्या कानावर सुद्धा 2 काळजीचे शब्द पडले असते ना तर खरंच बरं वाटलं असतं का मला. पास झाला आता. खूप बोललास रे. तर काय तू हा? अरे तुझं नशीब समज, बापासाठी रक्त सांडायचं पुण्य मिळालंय तुला. देवाचे आभार मान सिद्धू. अरे आम्ही तुला एवढं लहानाचं मोठं केलं, तुझे सगळे लाड हट्ट तुझ्या वडिलांनी पूर्ण केले आणि तू आम्हाला सारथी म्हणतोयस? अरे हे बोलण्या अगोदर तुझी जीभ कशी नाही जडली रे? आई माझला या, दुसरं काही नाही. अरे सिद्धू, जन्मभर आई बापाने तुझं केलंच, त्याची परतफेड तू केलीस म्हणून काय बिघडलं? आता हे जे केलंस हे बोलून दाखवायचं नाही आणि तू आम्हाला स्वार्थी म्हणतोस. विचार कर, तू काय केलंस बाबा? हिच्याशी लग्न केलंस, स्वतःचीच मनमानी केलीस, आमच्या मनात नसतानाही हिला आमच्या डोक्यावर आणून बसवलंस. हिच्या सतत मागं पुढं करत असतोस आणि आता बापाला स्वार्थी म्हणून बोलून दाखवतोस. वा, कसं आहे ना, माझा उद्या जीव गेला ना तरी सुद्धा तुम्हाला कळणार नाही की मला नेमकं काय म्हणायचं होतं ते. कारण तेवढी तुमची बौद्धिक पातळीच नाहीये.